जाऊन भेट देत ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर जे संविधानाची प्रतिकृती ठेवली होती त्याची तोडफोड एका जातीवाद्याकडून करण्यात आली होती। शांततेच्या मार्गाने मोर्चा निघाला होता, परंतु पोलिसांनी या शांततेच्या मोर्चात अनेक भीमसैनिकांवर, महिलांवर लाठी लोखंडी रॉडने हल्ला करून अनेक भीमसैनिकांना जखमी केलं, तसंच महिलांना जखमी केलं। 600च्या वर केसेस या ठिकाणी दाखल झाले विनाकारण, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलने मोर्चे निघून उद्रेक झाला। त्यात पोलिसांच्या PCR मध्ये एका भीमसैनिकाचा मृत्यू झाला। त्याच्या परभणीमध्ये येऊन अंतिम संस्कारात व पॅथर विजय वाकोडे यांच्या अंतिम संस्कारात आम्ही स्वतः उपस्थितीत राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आणि पोलीस प्रशासनाने ज्या निष्पाप भीमसैनिकाचा मारहाणीमुळे मृत्यू झाला त्या भीमसैनिकाच्या मृत्यूला कारणीभूत पोलीस कर्मचाऱ्याला डिसमिस करून त्याच्यावर 302 सारखे गुन्हे दाखल करण्यात यावे। अनेक भीमसैनिकांवर केसेस दाखल झाले, काळ मागे घ्यावे अशी आम्ही मागणी करतो, अन्यथा महाराष्ट्रात त्याचा परिणाम तुम्हाला भोगावा लागणार। अशोक सेना महाराष्ट्र राज्य आकाशदादा सिरसाट यांनी असा इशारा दिला आहे। आज लोकनेता दलित पॅन्थरमध्ये ज्यांनी मराठवाड्यात नामांतरासाठी छातीवर गोळ्या झेलले असे लोकनेते विजयदादा वाकोळे यांचं आज हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं। हे बातमी ऐकताच आमच्या पायाखालची जमीन गेली, कारण की आंबेडकर चळवळीचं मोठं महाराष्ट्रात धडाडीचं काम करणारं नेतृत्व आज आमच्यातून निघून गेलं, याचं दुःख संपूर्ण महाराष्ट्राला आहे। आज आमच्या युवा पिढीला ज्या पॅन्थरची गरज होती तो पॅन्थर आज आमच्यातून निघून गेले, याचं दुःख संपूर्ण महाराष्ट्राला आहे, कारण की चळवळ आज पोरकी झाली। या चळवळीचा खरा नेता आज आमच्यातून निघून गेला, याचं दुःख कायम महाराष्ट्रातील भीमसैनिकात राहील। आणि आज त्यांच्या घरी आम्ही आज उपस्थित झालो। दादा बाबाचे आशिष भाऊ वाकोळे हे आज बाबाची जागा घेतील। आम्ही भीमसैनिकाला एवढंच आवाहन करतो की ज्या लोकनेत्यांनी महाराष्ट्रात छत्रपती फुलेशाह आंबेडकर चळवळ घरोघरी पोहोचवण्याचं काम केलं आणि अनेक अन्य अत्याचाराला या ठिकाणी वाचा फोडून त्यांना न्याय देण्याचं काम लोकनेता विजयदादा वाकोळे यांनी केलं, त्यांची जागा नक्कीच दादा घेतील। दादाच्या पाठीशी संपूर्ण महाराष्ट्रातील भीमसैनिक हा खंबीर उभा राहायला पाहिजेत, एवढंच मी भीमसैनिकांना आवाहन करतो। आणि चळवळीला पुन्हा या जिल्ह्यातून पॅन्थर निर्माण झाला पाहिजे, त्या पॅन्थरची जागा पुन्हा दादानी घेतली पाहिजेत, एवढीच मी विनंती करतो। आणि आज लोकनेते विजयदादा वाकोळे यांना आम्ही सर्व अकोला जिल्ह्याच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली देतो आणि आखरीचा बाबाला मी क्रांतिकारी जय भीम करतो। असा लोकनेता महाराष्ट्रात पुन्हा होणे नाही, आम्ही सर्व बाबांना या ठिकाणी श्रद्धांजली देतो आणि या पॅन्थरला आखरीचा जय भीम करतो। सर्वांना मानाचा जय भीम। आज परभणी जिल्ह्यात ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रतिकृती ठेवलेली होती, ती एका व्यक्तीकडून या ठिकाणी तोडफोड करण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्र पेटला। तो हाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे परभणी जिल्ह्यातला, आणि याच ठिकाणी संविधानाची विटंबना झाली। ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली त्या घटनेच्या माध्यमातून इथल्या प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा अधिकार दिला, त्या संविधानाची प्रतिकृती एका जातीवाद्याकडून तोडण्यात आली, ज्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात उद्रेक झाला आणि अनेक ठिकाणी या ठिकाणी आंदोलन करून महाराष्ट्र बंदचा पुकार ऐलान करण्यात आला होता। भीमसैनिकांच्या वतीनं अनेक पोलीस प्रशासनाने या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली अनेक भीमसैनिकांना या ठिकाणी सेंट्रल जेलमध्ये कोंडून ठेवलं। आम्ही प्रशासनाला एवढीच मागणी करतो की ज्या निष्पाप भीमसैनिकांना या ठिकाणी कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली या ठिकाणी पकडून नेले, ज्यांचं या दंगलीशी काही देणं घेणं नाही, जे शिक्षण करणारे पोरं आहेत त्यांचं आयुष्य आणि त्यांचं भविष्य हे उद्ध्वस्त होता कामा नये।